शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भोंदू अशोक खरत प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार विभागाकडून सुरू आहे। खरत नॉमिनी असलेल्या खात्यात आजपर्यंतच्या चौकशीत 23 कोटींचे बोगस व्यवहार झाल्याचं उघड झालं असून विड्रॉल स्लिपवरील सह्यांमध्ये विसंगती असल्याचं समोर आलंय। पोलीस ईडी नंतर आता सहकार विभागाकडून पतसंस्थेची चौकशी सुरू आहे। 2024 मधील खरीप हंगामी पिकांसाठी 118 कोटी 83 लाख 84 हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे। यांमधील सर्वाधिक 109 कोटी 73 लाख रुपयांचा विमा सोयाबीन पिकाला मंजूर झाला। काही तालुक्यातील कापूस व कांदा पिकांच्या नुकसान भरपाईची परिगणना अद्याप सुरू आहे, त्यामुळे पीक विमा मंजुरीच्या रकमेत आणखी वाढ होणार आहे। पावसाळा सुरू होण्यास आणखी 1 महिन्याचा अवधी बाकी असताना 46% म्हणजे 23,434 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 5 TMC अधिकचा साठा असला तरी यंदा पावसाळा लांबण्यास पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या शेकडो पाणी योजनांवर पाणी कपातीची वेळ येण्याची शक्यता आहे। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत, त्यावर उपाययोजना म्हणून कोतवाली पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। पोलिसांचे पथक गार्डन, ओपन स्पेस, मंदिर, भाजी मंडईमध्ये जाऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहेत। महिलांनी गर्दीच्या ठिकाणी कोणते दागिने वापरावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे। देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणनेच्या कामास आता कौटुंबिक कारणांचे ग्रहण लागल्याचे चित्र अहिल्यानगर शहरात दिसून येत आहे। जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे 250 प्रगणक व पर्यवेक्षकांनी विविध वैयक्तिक अडचणींचे कारण पुढे करत हे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे। याबाबत संबंधितांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे विनंती अर्ज सादर केले असून त्यामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।